स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. गुरुवाचन आपण करतो आणि नित्य वाचन करायचं असं ठरवलं की नेहमीच अडचणी येतात. अगदी स्वाभाविक आहे. कधी वेळ नाही, कधी आळस येईल, कधी 2 दिवस उत्साह आणि तिसऱ्या दिवशी खंडसुद्धा पडू शकतो. पण यामुळे खचायचं नाही, गोंधळूनही मुळीच जायचं नाही. साधनेच्या दारी परीक्षा असतेच आणि पहिली परीक्षा ही सातत्याचीच असते ना. कधी वाचायला बसलं की मन इकडे तिकडे धावेल, ओव्या डोळ्यासावरून जातील, पण अर्थपूर्ण वाचन धरणार नाही. तेव्हा माझ्याकडून होत नाही असं समजू नका, मानू नका. सुरुवातीला मन हे भटकतच असतं. अगदी नैसर्गिक आहे. जिथे मन पुन्हा पुन्हा आणून ठेवतं तिथे साधना रुजते. काहींना प्रश्न पडतो, अर्थ समजत नाही, मग वाचनाचा उपयोग काय? पण प्रेमानं केलेलं वाचन आधी मन शुद्ध करतं ना, आणि मग अर्थ हा नंतर खुलत असतो. बालकाला आईची भाषा आधी कळत नसते, पण माया पोचते. तसंच हे सुद्धा. गुरु आधी स्पर्श करतो, गुरुकृपा आधी स्पर्श करतो आणि उकल पुढं जाते. त्यामुळे कधी कधी घरची कामं, व्यवहार, थकवा यामुळे वेळ सापडत नाही असं वाटेल. तेव्हा मोठं ध्येय न ठेवता थोडक्यात सुरुवात करा. रोज अल्पवाचन पण अखंड असावं, कारण सातत्य हे प्रमाणापेक्षा श्रेष्ठच. त्यातील एक अडचण अजून येते. अनुभव लवकर का येत नाही? मनात उपेक्षा उभी राहते. पण इथे घाई चालत नाही हो. अहो, बी पेरलं की लगेच वृक्ष होतो का? तसंच ग्रंथ साधनेचं आहे. शांतपणे न मागता न मोजता करत राहिलं की कृपा नकळत उमळते. कधी वाचनात खंड पडला तरी दूर न जाता जिथे सुटलं तिथून पुन्हा सुरू करा. गुरुमार्गात परत येणाऱ्याला अडवणूक होत नसते. भाव टिकला की दार उघडच असतं हो. आणि हो, सुरुवातीला बाह्य अडथळ्यांपेक्षा अंतर्मनाचे अडथळे जास्त असतात बरं का. हे सुद्धा आपण लक्षात ठेवायला हवं. कंटाळा, शंका, उदासीनता, पण याच्यावर उपाय एकच, नाम आणि नित्यस्पर्श. जसं दिवा रोज लावला की अंधार मागं सरतो ना, तसंच. म्हणून अडचणी आल्या तर त्या साधना सोडण्याचं कारण नाही बरं का. साधनाही चालूच ठेवायची, उलट त्या अधिक खोल जाण्याचं निमित्त आहे. धीर ठेवा, निष्ठा ठेवा आणि ग्रंथाशी नातं जपून ठेवा. मग एक दिवस जाणवेल सुरुवातीच्या अडचणीचं पुढे कृपेच्या पायऱ्या ठरतील. म्हणून साधना कधीही सोडू नका. श्री गुरुदेव दत्त.